सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जय भवानी रोडवरील लवटेनगर येथे काही इमारतीच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका माजी सैनिकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिक रहिवासी आणि शहर उपाध्यक्ष मनसेचे ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली आहे आणि सदर ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता सदर ठिकाणी भेट देऊन पिंजरा लावण्यात आलाय। जय भवानी रोडवरील लवटेनगर येथील वृंदावन पार्क साईश्रुत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बिबट्या वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी शिरला। त्याचवेळी अपार्टमेंटमध्ये राहणारे माजी सैनिक श्री कर हे त्यांची मोटरसायकल काढण्यासाठी गेले असता अचानक समोर बिबट्या दिसला। घाबरून कर यांनी तेथून पळ काढला। बिबट्याने त्यांच्या मागे धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या हल्ल्यात थोडक्यात बचावले। बिबट्या त्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलाय। जय भवानी रोड भागात नेहमीच बिबट्यांचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। या अगोदर मागच्या रविवारी लोणकर मळा दिव्य ज्योती अपार्टमेंट व जाचक मळामध्ये बिबट्या आढळून आला होता। बिबट्याची दहशत या भागात कायम असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा कमी झाली आहे। तसेच मुलांना सकाळी शाळेत सोडताना पालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने तसेच आवश्यक ती यंत्रणा उभी करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पंडित मनसे, नाशिक शहर उपाध्यक्ष। काल लवटेनगर जय भवानी रोडला लागून साईश्रुत अपार्टमेंट या पार्किंगमध्ये काल एक बिबट्या दिसून आला आणि एका इसमावर हल्ला केला, पण तो बचावला आणि तो हल्ला म्हणजे तो पळून गेल्यामुळे तो हल्ला झाला नाही, पण तो बचावला। आणि त्यामुळे पुन्हा प्रश्न असा उपस्थित होतो की पिंजऱ्यांची मागणी आहे। आज वन विभागाने पिंजरा लावला, आम्ही काल त्यांच्याकडे मागणी केली, तर पिंजरा लावलेला आहे, पण यावर होणार नाही। पिंजरा फक्त लावून उपयोग होणार नाही, त्यावर तुम्हाला पेट्रोलिंग करावं लागेल, ट्रॅप कॅमेरा बसावं लागतील, लष्कर अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल, त्यांना संगमताने त्यांना बसून ही लष्करची भिंत आहे ती मोठी करून, ती सेफ्टीसाठी ती मोठी करून तेव्हाच ते याच्यावरती उपाययोजना होईल। कालच सिन्नर इथे लहान बालकाला उचललं, त्याआधी वडनेरला पण एक लहान बालकाला उचललं, आणि त्यामुळे ही गोष्ट बरोबर नाही, कारण की इथे दहशतीचं वातावरण पसरलं आहे। मॉर्निंग वॉकवाले सकाळी येत नाही, दुकानदार सकाळचे रात्रीचे दुकान लवकर बंद करतात, नंतर लहान मुलं आता बाहेर फिरू शकत नाही, त्यामुळे फार भीतीचं दहशतीचं वातावरण आहे। लवकर याच्यावरती उपाययोजना व्हावी, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याचं जर टाळायचं असेल तर यांनी लवकर ही उपाययोजना केली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।